इंगोली गँगच्या नावानं दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांनी रिक्षा चालकाला चाकूचा धाक दाखवत पैसे मोबाईल चोरून पळ काढणाऱ्या आरोपींना जवाहरनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। हे तीनही आरोपी MPDA तडीपार आहेत आणि त्यांनी इतर ठिकाणी सुद्धा गुन्हे केलेत। पुंडलिकनगर पोलीस स्टेशन मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात त्यांच्या गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती जवाहरनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांनी दिली। नेमका काय प्रकार घडला होता? सर, मी इथं पॅसेंजर उतरवण्यासाठी आहे ना रिक्षा थांबवली होती, तर त्यांनी मला अचानक समोर चाकू लावून गळ्याला मला गाडी पुढे नेण्यास सांगितली व माझे पैसे, मोबाईल आणि रिक्षा पळवून लावली होती सर त्यांनी। 3 जण होते सर आरोपी। तर सर मला तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा लागला। शर्माळे सर आणि सर गोरे सर यांनी मला खूप लवकर मदत केली। त्याच्यामुळे त्यांचे मनापासून आभार सर। काय नाव तुझं? माझं नाव अक्षय पंढरीनाथ मोहिते, राहणार गजानन नगर। मी एक रिक्षा चालक आहे। जवाहरनगर पोलीस गारखेडा हद्दीमध्ये झाले सर हे। मला इथून त्यांनी नेलं होतं प्रेस नोट यांना पाठवून दे तिकडं रांजणगाव मध्ये नेला। तिथून परत एक जण त्यांचा मित्र घेतला आणि तसंच त्यांनी मला सोलापूर धुळे हवेला अंधाराच्या ठिकाणी पाहून गांधेलीच्या पुढे 4 किलोमीटर अंधाराचा रस्ता पाहून मला गाडीतून लुटून दिले। किती वाजता घडलं? ही 9:30 वाजता झालं होतं सर। इथून 7 वाजता नेलं होतं आणि तिकडं 9:30ला मला गाडीतून ढकलून दिलं। मग मी काय म्हणून नेमकं? त्यांनी मला म्हणे चल म्हणे, आम्ही जिकडं म्हणून तिकडं गाडी घेऊन चाल, नाही तर तुला खुपसून टाकेन, कापून टाकाल तुला। चाकू लावला का? चाकू इथूनच लावलं होतं सर त्यांनी मला, जवाहरनगर पोलीस स्टेशनच्या थोडंसं पाठीमागं, ममता ग्लासेस जवळून। काय नाव तुझं? माझं नाव अक्षय पंढरीनाथ मोहिते, राहणार गजानन नगर। जवाहरनगर पोलीस स्टेशन येथे 180/25 हा गुन्हा दाखल झाला होता। या गुन्ह्यामध्ये फिर्यादी यांची ऑटो रिक्षा 3 जणांनी चाकू लावून रोपेकर चौकातून रिक्षावाल्याला घेऊन चाकू लावून त्याला घेऊन गेले होते। त्याच्याकडून काही रक्कम व रिक्षा काढून घेतली आणि त्याला उतरून दिलं रिक्षाच्या। त्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल झाला होता। रॉबरीचे सेक्शन लावण्यात आले होते। माझी जी टीम आहे विशेष पथकाची, पोलीस शिपाई मारुती गोरे राठोड, ASI जाधव व इतर टीम यांनी या आरोपींना ताब्यात घेतलं, रिक्षा रिकव्हर केली। आरोपींचा इतिहास पाहिला त्यांच्यामध्ये असं दिसून आलं की जो इरफान उर्फ इंगोली नावाचा जो आरोपी आहे, याच्या विरोधात पुंडलिकनगर पोलीस स्टेशनकडे 6 गुन्हे दाखल आहे। MPDA मध्ये तो आतमध्ये होता, तडीपारमध्ये त्याला स्थानबद्ध केलं होतं। तसेच त्याच्या विरुद्ध लुटमारी, घरफोडी, शरीरविरोधाचे गुन्हे होते। त्याच्यानंतर दुसरा जो आरोपी युनुस उर्फ गोल्या राऊफ शेख, याच्या विरोधात सुद्धा पुंडलिकनगर पोलीस स्टेशनकडे 307चा गुन्हा दाखल आहे। चोरीचा आहे, घरफोडीचा आहे, लुटमारीचा आहे। त्याच्यानंतर सचिन उर्फ दंग्या भुजळ मिसाळ, याच्या विरोधात सुद्धा पुंडलिकनगरकडे मुकुंदवाडीकडे गुन्हे दाखल आहे, चोरी आणि लुटमारीचे। माझ्या हद्दीमध्ये त्याने प्रयत्न केला म्हणजे लुटमार करण्याचा, रिक्षावाल्याला लुटमार केली, गुन्हा दाखल झाला, डिटेक्ट झाला। अतिशय चांगली कामगिरी माझ्या टीमने केलेली आहे। हीच ती रिक्षा आहे। याच्यामध्ये त्याच्याकडून पैसे घेऊन रिक्षावाल्याकडून रिक्षा काढून घेतली होती। माझ्या टीमने 3 तासाच्या आत ही सगळी रिकव्हरी केलेली आहे। ही सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त संभाजीनगर प्रवीण पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच DCP झोन 2 स्वामी सर यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या टीमने केलेली आहे। सर्वांचं अभिनंदन।